नमस्कार. तुम्ही पाहत आहात कविता किचन आणि ब्लॉग मराठी. माझ्या यूट्यूब चॅनल कवितास किचन आणि ब्लॉग मराठीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मित्रमैत्रिणींनो. तर माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या रेसिपी पाहायला मिळणार आहेत. त्यात तुम्हाला नॉनव्हेज रेसिपी मिळतील, व्हेज रेसिपी मिळतील, त्यानंतर सणांचे जे गोड पदार्थ असतात ते पाहायला मिळतील. तर हे सगळं पाहण्यासाठी आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला पारंपरिक रेसिपी पण पाहायला मिळेल. मैत्रिणींनो, घरच्या मसाल्यात बनवलेली जबरदस्त फिश करी, खमंग वास आणि जबरदस्त चव, हॉटेलपेक्षा जास्त टेस्टी फिश करी जी आपण घरी बनवू शकतो. अगदी कोकण स्टाईल वाम फिश करी, चव अशी की विसरणार नाही. तर बघू शकता आपली वाम फिश करी किती सुंदर झणझणीत चमचमीत बनवून तयार आहे. तर ही आपण कशी बनवली तर व्हिडिओ पूर्ण बघा. नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर नक्की करा. तर बघू शकता की सुंदर अशी बनवून तयार आहे. तर ही आपण कशी बनवली तर व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता. अगदी बारीक बारीक स्टेप्स असतात. तर ही वाम फिश करी सुंदर बनवून तयार होते अगदी घरच्या मसाल्यात. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर मैत्रिणींनो, इथे मी अर्धा किलो इतका वाम मोजून घेतलेला आहे. तर हा फ्रेश असा कट करून घेतलेला आहे छान वाम. त्यानंतर आता इथे आपण थोडंसं वाफवून घेणार आहोत. तर इथे कढई घेतली. कढईमध्ये मी साधारण 1 ते सव्वा चमचा इतकं तेल घालून घेतलेलं आहे. कारण आपण वाम थोडंसं वाफवून घेतलं की खूप सुंदर भाजी बनवून तयार होते. आता इथे तेल छान गरम झालं की आपल्याला थोडंसं जिरं घालून घ्यायचे आणि जिरं छान घालून घेतलं. जिरं अगदीच तडतडलं की मग आपल्याला काही मसाले घालायचे. तर खूप सुंदर बनवून तयार होते ही वाम फिश करी. तर इथे थोडंसं हळद घातलं आणि अगदी थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे. कारण आपल्याला फक्त याला थोडंसं वाफवून घ्यायचे, अगदीच भाजी नाही बनवायची त्याची. तर बघू शकता इथे आपण वाम फिश छान असा धुवून घेतलेला आहे आणि तो आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत. तर खूप सुंदर बनवून तयार होते आणि अगदी वरून थोडंसं मीठ घालून घ्यायचे. हे मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला थोडंसं चमच्याने परतून घ्यायचं. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. तर ह्या पद्धतीने आपल्याला अगदी 2 मिनटं करून घ्यायचे. अगदी सुंदर अशी भन्नाट चवीची भाजी बनवून तयार होते, अगदी आपण हॉटेलला खातो ना त्या पद्धतीची. तर नक्की ट्राय करून बघा. आता इथे आपण 2 मिनटं झाकण ठेवून देणार आहोत आणि याची 2 मिनटं वाफ काढून घेणार आहोत. तर बघू शकता इथे आपलं छान असा वाम सेट झालेला आहे. आणि आता इथे छान झाल्यानंतर आपल्याला इथे मसाले घ्यायचे. तर इथे मसाल्यांमध्ये आपण खोबऱ्याचं कूट घेतले, कांदे भाजून घेतले, लसूण घेतले, लाल तिखट घेतलं, हळद घेतली आहे, काळा मसाला घेतलेला आहे आणि थोडंसं आपल्याला आलं घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला कांदा भाजूनच घ्यायचा आहे आणि खोबऱ्याचं माझं भाजून कूट तयार होतं म्हणून मग मी ते कूटच घेतलेलं आहे. इथे आता आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं. तर बघू शकता इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे छोटं. त्याच्यात आपण सुरुवातीला कांदे घालून घेणार आहोत. तर कांदे मी गॅसवर डायरेक्ट भाजून घेतले होते. तर तुम्ही कट करून सुद्धा भाजून घेऊ शकता. आणि आपण आलं लसूण वगैरे घालून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण खोबऱ्याचं कूट घालून घेणार आहोत आणि त्याची छान असं आपण वाटण तयार करून घेणार आहोत. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. मैत्रिणींनो, तुम्ही माझा व्हिडिओ कुठून पाहतात मला नक्की कमेंट करा. आता इथे आपल्याला मसाले घालायचे. तर मसाले आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तुमच्या चवीनुसार तुम्ही घालू शकता. तर इथे मी 2 चमचे इतकं लाल तिखट घातलं आहे, 2 चमचे इतकं काळा मसाला घातलेला आहे आणि ते चमचा जो होता तो आपला पोहे खायचा छोटा चमचा होता. थोडंसं मीठ घातलं आणि थोडीशी अगदी हळद घातलेली आहे. तर मिठाचं आणि तेलाचं आणि मसाल्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या हिशोबाने घालू शकता. आता इथे छान असं वाटण तयार करून झाल्यानंतर इथे आपण फोडणीची तयारी करून घेणार आहोत. तर इथे मी कढई घेतली. कढई आपल्याला थोडीशी जाडबुडाची घ्यायची कारण आपल्याला फोडणी छान अशी बनवून तयार व्हायला पाहिजे. आता इथे छान असं आपली तेल गरम झालं की आपल्याला हे जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ना आपण, ते आपल्याला मसाले सर्व तेलामध्ये घालून घ्यायचे आणि छान असे याची फोडणी तयार करून घ्यायची, छान असं परतून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये. मैत्रिणींनो, माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहत आहात हेही मला सांगा, कारण मलाही समजेल माझा व्हिडिओ कुठेपर्यंत पोहोचला. आणि मैत्रिणींनो, नवीन असणार तर नक्की चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि शेअर पण नक्की करा. तर बघू शकता इथे आपली छान अशी फोडणी परतून झाल्यानंतर आपण इथे अगदीच थोडंसं 2 चमचे इतकं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे आणि बाजरीचं पीठ आपण ह्या फोडणीमध्ये घालून घेणार आहोत. बाजरीचं पीठ याच्यासाठी घेतलेलं आहे की आपल्या भाजीला छान असं रंग आणि चव सुंदर येते. तर बघू शकता आणि पुन्हा आपण फोडणी छान थोडंसं पाणी घालून परतून घेणार आहोत. कारण थोडंसं पाणी घालून घेतल्यानंतर ना रंग छान येतो भाजीला. तर बघू शकता आता इथे थोडं पाणी करून आपण, तुम्हाला क्वांटिटी तुमच्या हिशोबाने तुम्ही पाणी घालू शकता. तर साधारण 1 ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे मी, बघू शकता. त्यानंतर आपल्याला वरून थोडीशी हिरवी कोथिंबीर छान अशी कट करून घालून घ्यायची आणि आपल्याला भाजीला दणदणून 5 ते 7 मिनटं छान अशी उकळ येऊ द्यायची. तर बघू शकता आता इथे उकळ आल्यानंतर मग आपल्याला बघू शकता मैत्रिणींनो, आपल्या भाजीला छान अशी उकळ आलेली आहे. उकळ आल्यानंतर आपल्याला हे जे आपण
वाफवून घेतलेले वाम आहे ना, ते आपल्याला भाजीमध्ये छान असे घालून घ्यायचे. तर बघू शकता छान उकळ आल्यानंतर भाजीला रंग आणि चव खूप सुंदर येते आणि ह्याला आपण वाफवून घेतलेलं असल्यामुळे अगदीच 5 मिनिटात भाजी बनून तयार होते. तर नक्की ह्या पद्धतीची भाजी एकदा बनवून बघा मैत्रिणींनो. तुम्ही सुद्धा हॉटेलची भाजी खाणं विसरून जाल. इथे आपण आमसूलचं पाणी करून घेतलेलं होतं किंवा तुमच्याकडे चिंच असेल तर तुम्ही चिंचसुद्धा घालू शकता मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. बघू शकता आपली सुंदर अशी फिश करी बनून तयार आहे.